नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमधून आपल्याला पाहायचं आहे वर्ग 8वीच्या विज्ञान विषयाची कृतीपत्रिका क्रमांक 5. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंग्रजी माध्यमाचे तसेच सेमी इंग्लिश व मराठी माध्यमाच्या कृतीपत्रिका पाहणार आहोत. या कृतीपत्रिकेमध्ये आपल्याला पाहायचं आहे पोषण प्रकाश संश्लेषण अर्थात न्यूट्रिशन, फोटोसिंथेसिस, वनस्पतीतील वहन व्यवस्था म्हणजेच ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट अँड नायट्रोजन स्थिरीकरण म्हणजेच नायट्रोजन्स फिक्सेशन. तुम्ही मागील वर्षी अर्थात 7वीमध्ये असताना प्रकरण विज्ञान विषयाच्या पाठ्यपुस्तकातील प्रकरण 4 सजीवांतील पोषण हा पाठ अभ्यासला आहे. त्याच पाठाचा संदर्भ आपल्याला इथं घ्यायचा आहे. इंग्लिश माध्यमाच्या सेमी इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चॅप्टर नंबर 4 न्यूट्रिशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम हा पाठ उघडायचा आहे. या कृतीपत्रिकेद्वारे आपल्याला अध्ययन निष्पत्ती पाहायची आहे. जिज्ञासेतून निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी साध्या तपासण्या करणे. उदाहरणार्थ, हिरव्या रंगाच्या पानांखेरीज दुसऱ्या रंगाची पाने प्रकाश संश्लेषण करतील का, हे पाहता आलं पाहिजे. रासायनिक अभिक्रियांची शाब्दिक समीकरणे मांडता येणे, जसे पुस्तकात समीकरण दिलं आहे ते पाहणे. उदाहरणार्थ, फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषणाचं आणि रेस्पायरेशन श्वसनाचं ही शाब्दिक समीकरणे आपल्याला पाहायची आहे. लक्षात घेऊया. आज आपल्याला पाहायचं आहे पोषण अर्थात न्यूट्रिशन. इंग्लिश माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी पुस्तकामध्ये दिलेला पिवळ्या रंगाचा बॉक्स आहे, त्या बॉक्सवर मध्ये पहा. प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड which takes place in living organism is called nutrition. हे तुम्हाला दिसलं का? त्याचाच मराठी अर्थ इथं दिलेला आहे पोषण. पोषक द्रव्ये शरीरात घेऊन त्याचा वापर करण्याच्या सजीवांच्या प्रक्रियेला पोषण असे म्हणतात. म्हणजेच वी कॉल्ड द न्यूट्रिशन. प्रोसेस ऑफ टेकिंग इन अँड युजिंग फूड इज कॉल्ड ॲज द न्यूट्रिशन. पुढे दिलेलं आहे नीड फॉर न्यूट्रिशन अर्थात पोषणाची गरज. फर्स्ट नंबरचा आहे दिलेला आहे टू सप्लाय द एनर्जी रिक्वायर्ड फॉर डुईंग वर्क. कशासाठी गरज आहे आपल्याला अन्नाची, पोषणाची? तर पहिलं आहे काम करण्यासाठी ऊर्जेचा पुरवठा करणे. दुसरं ग्रोथ अँड डेव्हलपमेंट ऑफ द बॉडी अर्थात शरीराची वाढ व विकास. तिसरा क्रमांक आहे टू रिप्लेस द डॅमेज सेल अँड रिपेअर टिश्यू. पेशींची झीज भरून काढणे व उती दुरुस्त करणे याकरता आपल्याला पोषणाची गरज असते. आणि शेवटचं आहे टू फाईट डिसीजेस. शरीराला रोगापासून वाचवणे. पुढे पाहायचं आहे पोषणाचे 2 प्रकार. 2 टाइप्स ऑफ द न्यूट्रिशन. स्वयंपोषण अर्थात ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. सम ऑर्गॅनिझम कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड अँड दज नरिश देम सेल्फ. दिस इज कॉल्ड ऑटोट्रॉपिक न्यूट्रिशन. काही सजीव स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात आणि त्यावर स्वतःचंच पोषण करतात. या पोषण पद्धतीला स्वयंपोषण म्हणतो. अर्थात वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करत असतात. प्लॅन्ट प्रोड्युसेस इट्स ओन फूड. दुसरं आहे परपोषण म्हणजेच हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. ऑर्गॅनिझम डिपेंड ऑन अदर ऑर्गॅनिझम, प्लॅन्ट और ॲनिमल्स फॉर देअर फूड. दिस इज कॉल्ड हेटेरोट्रॉपिक न्यूट्रिशन. म्हणजे काही सजीव अन्नासाठी दुसऱ्या सजीवांवर म्हणजे वनस्पती किंवा प्राणी
यावर अवलंबून राहून स्वतःचे पोषण करतात. या पोषण पद्धतीला परपोषण म्हणतात. आपण वनस्पती खातो, वाघ दुसऱ्या प्राण्यांना खातो, म्हणजे हे झालं परपोषण. यानंतर पाहायचं आहे प्रकाश संश्लेषण अर्थात फोटोसिंथेसिस. खाली दिलेलं आहे. कॅन यू टेल, तुमच्या पुस्तकामध्ये पहा. प्लांट ऑल्सो नीड फूड फॉर देअर ग्रोथ. वनस्पतींना सुद्धा वाढीसाठी अन्नाची गरज असते. दे कॅन प्रोड्यूस देअर ओन फूड. वनस्पती स्वतःला लागणारे अन्न स्वतः तयार करतात. विथ द हेल्प ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल, plants makes their food in their leaves using water and nutrient from the soil and carbon dioxide from the air. म्हणजे जमिनीतील पाणी, पोषक तत्वे व पानांमध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांद्वारे हवेतील कार्बन डायऑक्साईडचा उपयोग करून हरितद्रव्य व सूर्यप्रकाशाच्या सहाय्याने वनस्पती पानांमध्ये त्यांचं स्वतःचं अन्न तयार करतात. या क्रियेला प्रकाश संश्लेषण म्हणतात. इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात फोटोसिंथेसिस. येथे बाजूच्या डायग्राममध्ये दाखवलेला आहे. सूर्यप्रकाश आहे, कार्बन डायऑक्साईड झाडं घेत आहेत, पानांमध्ये हरितद्रव्य आहे आणि मुळांद्वारे पाणी, खनिज व क्षार शोषल्या जात आहे आणि शेवटी ऑक्सिजन बाहेर पडताना दिसतो आहे. हे सर्व क्रिया म्हणजेच अभिक्रिया आपल्याला खालील सूत्राच्या आधारे पाहायला मिळते की कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर अर्थात पाणी आणि इन द प्रेझेन्स ऑफ लाईट अँड क्लोरोफिल म्हणजे प्रकाश ऊर्जा व हरितद्रव्याच्या संयोगाने चा उपयोग करून ग्लुकोज प्लस ऑक्सिजन, ग्लुकोजच्या माध्यमातून अन्न आणि ऑक्सिजन वेगळा केला जातो. हेच खाली सूत्राच्या स्वरूपामध्ये लिहिलेलं आहे. 6CO2 प्लस 6H2O gives 6C6H12O6 म्हणजे ग्लुकोज आणि प्लस 6O2 म्हणजे ऑक्सिजन. एवढं आपल्याला फोटोसिंथेसिसद्वारे मिळते. वनस्पती प्रकाश ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेमध्ये करतात. म्हणजे प्लॅन्ट कन्व्हर्ट द लाईट एनर्जी इंटू केमिकल एनर्जी. सूर्याची ऊर्जा कशात रूपांतरित केली? अन्नामध्ये, अर्थात केमिकल एनर्जी. अँड स्टोअर इट इन द फॉर्म ऑफ फूड. आणि ही ऊर्जा अन्नाच्या स्वरूपात साठवून ठेवतात. याच वेळी आणखी काय घडून येते? ऑक्सिजन इज गिव्हन आउट इन दिस प्रोसेस. या प्रक्रियेत ऑक्सिजन बाहेर सोडला जातो. यानंतर आपल्याला पाहायचं आहे वनस्पतीमधील वहन व्यवस्था म्हणजेच ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन द प्लॅन्ट. पहा पेज नंबर 27 वरचा खालील पॅराग्राफ. झाडाची आकृती दाखवलेली आहे, त्याच्या बाजूचा दुसरा पॅरेग्राफ. द ट्रान्सपोर्ट सिस्टीम ऑफ प्लॅन्ट कन्सिस्ट ऑफ झायलेम अँड फ्लोएम. वनस्पतीमधील जलवाहिन्या व रसवाहिन्या अशा स्वरूपात दोन वहन व्यवस्था असतात. झायलेम ट्रान्सपोर्ट मिनरल अँड वॉटर फ्रॉम द रूट टू द ऑल एरियल पार्ट्स ऑफ द प्लॅन्ट. जलवाहिन्यांमार्फत मुळांकडून पाणी व क्षार वनस्पतीच्या वरील सर्व भागांकडे पोहोचविले जाते. फ्लोएम ट्रान्सपोर्ट द फूड from the leaves to other part of the plant where it is either consumed or stored. रसवाहिन्यांमार्फत अन्न, शर्करा व अन्य घटक म्हणजे ग्लुकोजच्या स्वरूपात वनस्पतीच्या पानांकडून इतर भागांकडे वापरण्यासाठी व साठवण करण्यासाठी वाहून नेले जाते. अशा पद्धतीनं वनस्पतीमधील वहन व्यवस्था अर्थात ट्रान्सपोर्ट सिस्टीम फंक्शन करते. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे नायट्रोजनचे जैविक स्थिरीकरण. बायोफिक्सेशन और बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन.
एअर कंटेन्स द गॅसियस नायट्रोजन. पेज नंबर 28 वरती वरून दुसरा पॅरेग्राफ पहा. एअर कंटेन द गॅसियस नायट्रोजन. हवेमध्ये नायट्रोजन वायू रूपात असतो. हाऊएव्हर प्लांट कॅन नॉट युटिलाइज द गॅसियस नायट्रोजन. परंतु वनस्पती हा वायू रूपातील नायट्रोजन शोषून घेऊ शकत नाही. इट नीड टू बी फिक्स दॅट इज कन्व्हर्टेड इन टू कंपाऊंड. त्यासाठी त्याचे स्थिरीकरण होणे म्हणजे संयुगात रूपांतर होणे आवश्यक असते. फिक्सेशन ऑफ नायट्रोजन ऑकर्स बाय बायोलॉजिकल अँड ॲटमॉस्फेरिक मेथड. नायट्रोजनचे स्थिरीकरण एकतर जैविक पद्धतीने किंवा वातावरणीय अशा दोन्ही पद्धतीने घडून येते. या पद्धतीत दोन प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव नायट्रोजनचे स्थिरीकरण घडवून आणतात. त्यालाच म्हटलेलं आहे बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. पहा खालच्या पॅरेग्राफमधील दुसरी ओळ. रूट नोड्युल्स ऑफ द लिग्युमिनस प्लांट कंटेन रायझोबियम मायक्रो ऑर्गॅनिझम. आता सूक्ष्मजीव दोन आहेत दिलेले. काय? रायझोबियम आणि दुसरा आहे अझिटोबॅक्टर. तर रायझोबियम हे सूक्ष्मजीव द्विदल शिंबावर्गीय वनस्पतींच्या मुळांवरील असलेल्या गाठीमध्ये दिसतात. पुस्तकामध्ये तसे व्हिडिओमध्ये आपल्याला बाजूनं एका झाडाचं मूळ दाखवलेलं आहे. ते शिंबावर्गीय म्हणजे ज्याला शेंगा येतात त्या झाडाचं मूळ आहे. उदाहरणार्थ भुईमूग किंवा मूग किंवा सोयाबीन या झाडाच्या मुळांवरती पांढऱ्या गाठी असतात. त्यामध्ये ते रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव असतात. हे रायझोबियम नावाचे सूक्ष्मजीव हवेतील नायट्रोजन शोषून घेतात व त्याचे नायट्रोजनच्या संयुगात रूपांतर करतात. द मायक्रो ऑर्गॅनिझम absorb the atmospheric nitrogen and convert it into its nitrate, अ कंपाऊंड. एक संयुग म्हणून नायट्रेट नावाचं संयुग आहे त्याच्यामध्ये रूपांतर करतात. पुन्हा मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक अझॅटोबॅक्टर आर प्रेझेंट इन द सॉईल. मातीमधील अझॅटोबॅक्टर नावाचे सूक्ष्मजीव असतात. दे ऑल्सो कन्वर्ट ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन इन टू नायट्रेट. ते सुद्धा हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात. त्यानंतर दुसरी पद्धत आहे वातावरणीय स्थिरीकरण. नायट्रोजनचे वातावरणीय स्थिरीकरण. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. निळ्या रंगाच्या बॉक्समध्ये पहा. पुस्तकामध्ये निळ्या रंगाचा बॉक्स दिला आहे. ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. लायटनिंग ऑकर इन द रेनी सीझन. पावसाळ्यात आकाशामध्ये जेव्हा विजा चमकत असतात. धीस कॉजेस द ॲटमॉस्फेरिक नायट्रोजन अँड ऑक्सिजन टू रिॲक्ट विथ ईच अदर टू फॉर्म द नायट्रिक ऑक्साईड. जेव्हा वीज चमकते तेव्हा हवेतील नायट्रोजन आणि ऑक्सिजनचा संयोग होऊन नायट्रिक ऑक्साईड तयार होते. अँड धिस नायट्रिक ऑक्साईड इज अगेन ऑक्सिडाइज टू फॉर्म द नायट्रोजन डायऑक्साईड. आणि त्या नायट्रिक ऑक्साईडचे पुन्हा ऑक्सिडीकरण होऊन नायट्रोजन डायऑक्साईड बनते. द नायट्रोजन डायऑक्साईड डिझॉल्व इन द रेन वॉटर. म्हणजे पावसाच्या पाण्यातील नायट्रोजन डायऑक्साईड विरघळते. अँड इट इज कन्व्हर्टेड इंटू नायट्रिक ॲसिड अर्थात HNO3. आणि मग हे विरघळलेलं नायट्रोजन डायऑक्साईडचं रूपांतर नायट्रिक आम्लामध्ये होते. दिस नायट्रिक ॲसिड गेट ॲडेड टू द सॉईल अलॉंग विथ द रेन वॉटर. हे नायट्रिक आम्ल पावसाच्या पाण्याबरोबर जमिनीवर येते. अँड देन प्लांट यूज धिस नायट्रोजन साल्ट फॉर देअर ग्रोथ. आणि मग वनस्पती या नायट्रोजनचा उपयोग स्वतःच्या वाढीसाठी करतात. अशा पद्धतीनं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिलं सर्वप्रथम न्यूट्रिशन अर्थात पोषण. त्यानंतर पाहिलं फोटोसिंथेसिस प्रकाश संश्लेषण. त्यानंतर आपण पाहिलं ट्रान्सपोर्ट सिस्टीम इन प्लांट म्हणजे वनस्पतीतील वहन व्यवस्था. आणि नायट्रोजनचे स्थिरीकरण अर्थात फिक्सेशन ऑफ द नायट्रोजन. आजच्या कृतीपत्रिकेवर खाली सराव दिलेला आहे. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये स्वतंत्रपणे प्रश्न व्हॉट्सअपवरती पुरवण्यात येतील. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न तसेच इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांनी इंग्रजीमध्ये पुरवलेले प्रश्न सायन्सच्या वहीमध्ये
आजच लिहून आपली सराव पूर्ण करायचा आहे. पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणते 4 घटक प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक आहे ते सांगा. खाली तुम्हाला विविध पर्याय दिलेले आहेत. त्यासाठी फक्त प्रकाश संश्लेषणासाठी आवश्यक असणारे घटक लिहायचे आहेत. प्रश्न क्रमांक 2. प्रकाश संश्लेषणी प्रक्रिया पृथ्वीवरील सर्व सजीवांसाठी कशी महत्त्वाची आहे ते तुमच्या शब्दात सांगा. म्हणजे प्रकाश संश्लेषण जर झालं नसतं तर काय झालं नसतं? वनस्पतींना अन्न तयार करता आलं नसतं. वनस्पती अन्न तयार करू नाही शकले असते तर इतर सजीवांना अन्न मिळालं नसतं. असं हे तुमच्या शब्दात प्रश्नाचे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न क्रमांक 3. वनस्पतींच्या मुळांचे प्रकाश संश्लेषण व नायट्रोजन स्थिरीकरण या प्रक्रियेमधील महत्त्व पटवून सांगा. म्हणजे वनस्पतीची मुळे प्रकाश संश्लेषणासाठी कोणत्या प्रकारची मदत करतात, नायट्रोजन स्थिरीकरणामध्ये कोणत्या प्रकारची मदत करतात, असं दोन्ही तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. पुढील प्रश्न पहा. पुढील सारणी पूर्ण करून, अर्थात हा चार्ट आहे, तो चार्ट तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. नायट्रोजन स्थिरीकरण या प्रक्रियेमधील सूक्ष्मजीवांचे महत्त्व स्पष्ट करायचं आहे. नायट्रोजनचं स्थिरीकरणामध्ये 2 बाजूने 2 ब्लँक स्पेसेस दिलेले आहेत. पहिल्या ब्लँक स्पेसच्या खाली लिहिलं आहे रायझोबियम अजिटोबॅक्टर. म्हणजे वरच्या याच्यामध्ये तुम्हाला त्याविषयी काय लिहिता येईल की जैविक नायट्रोजन स्थिरीकरण किंवा बायोलॉजिकल फिक्सेशन ऑफ नायट्रोजन, आणि दुसरं आहे ॲटमॉस्फेरिक फिक्सेशन ऑफ नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 5 पहा. पांढऱ्या फुलांची एक फांदी घ्या, त्याला एका पाण्याच्या बाटलीत ठेवा, त्या पाण्यात निळा किंवा लाल रंग घाला आणि फुलाच्या रंगाचे निरीक्षण करा आणि त्यात होणारे बदल निरीक्षण करून आपल्या मित्रांशी चर्चा करा आणि लिहा. जर का ती फांदी रंगीत पाण्यामध्ये टाकली तर तिचे पानं, फुलं यांचा रंग बदलतो का, त्यांचं निरीक्षण करायचं आहे आणि ते तुम्हाला वहीमध्ये लिहायचं आहे. तुम्हाला आणखी अभ्यासासाठी खाली विविध लिंक्स पुरवलेल्या आहेत. त्या लिंक्सच्याद्वारे तुम्हाला आज शिकवलेल्या पाठावर अधिक सविस्तरपणे माहिती पाहता येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा हा स्वाध्याय तुम्हाला याच विषयाच्या वहीमध्ये लिहायचा आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांना जरूर शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.